हो, मी तिला मारलं. हे शब्द आहेत 76 वर्षाच्या एका निवृत्त इस्रो वैज्ञानिकाचे. आयुष्यभर देशासाठी काम केलेल्या अंतराळ संशोधनात योगदान दिलेल्या माणसाने स्वतःच्या पत्नीची गळा आवळून निर्गुण पद्धतीने हत्या केली. काय आहे नेमकं प्रकरण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीतीन. तुम्ही पाहतात समाज. 76 वर्षीय नागेश्वर राव हे त्यांची पत्नी 63 वर्षीय संध्या राव हे दोघेही बंगळुरूच्या व्हाईटफील्ड परिसरातील बोमनहळ्ळी भागात असलेल्या द वर्चुओसो नावाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या निवासी संकुलात राहत आपलं आनंदी जीवन जगत होते. नागेश्वर रावांच्या पत्नी संध्या राव या मूळच्या आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील. तर नागेश्वर राव हे इस्रोमध्ये टीम लीडर म्हणून कार्यरत होते. पण 3 वर्षापूर्वी ते आपल्या सेवेतून रिटायर झाले. दुसरीकडे त्यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत होती. बाहेरून बघितलं तर सगळं व्यवस्थित सुरू होतं. तर बुधवारी सकाळी दररोजच्या कामाप्रमाणे दोघांचे दिवस सुरू झाले. साधारण 10 ते 11च्या दरम्यान संध्या स्वयंपाकघरात जेवण बनवत होतं. तेवढ्यात नागेश्वरराव अचानक मागून आले. त्याच हातात टॉवेल होता. त्याच टॉवेलने त्यांनी आपली पत्नी संध्या राव यांचा गळा आवळला. तेवढ्यात संध्या बेशुद्ध पडल्या आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात धक्कादायक गोष्ट म्हणजे जवळपास 20 मिनिटं नागेश्वरराव हे आपल्या पत्नीच्या मृतदेहाशेजारी बसून होते. त्यानंतर काही वेळाने त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे. हे ऐकून सुरुवातीला शेजाऱ्यांना वाटलं हा विनोद आहे. पण राव वारंवार तेच सांगू लागले. त्यानंतर नागेश्वरराव वारंवार हेच का सांगतायत म्हणून शेजारी त्यांच्या घरी आले. तोच त्यांना शांत घर आणि जमिनीवर पडलेल्या संध्याराव आणि बाजूला बसलेले नागेश्वरराव दिसले. लगेचच त्यांच्या शेजाऱ्यांनी अपार्टमेंटमध्ये असलेल्या डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी संध्या याची तपासणी केली. त्यात संध्याराव यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर काही ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सर्व घटनेची पाहणी केली तेव्हा नागेश्वरराव सोफ्यावर शांत बसले होते. त्यांनी थेट पोलिसांना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी जे कारण सांगितलं ते ऐकून सगळे हादरले. मी अजून 3-4 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही. माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेणार? आपल्या पत्नीच्या भविष्यासाठीच मी तिचा जीव घेतला, असं राव यांनी शांततेत म्हटलं. हे ऐकून सगळेच थोडा वेळ शांत बसले. तर पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समोर आले की नागेश्वरराव काही मानसिक समस्यावर उपचार घेत होते. ते गंभीर नैराश्याने ग्रस्त होते. पत्नीला मारल्यानंतर ते स्वतःही आत्महत्या करण्याचा विचार करत होते. पण त्यांचं धाडसच झालं नाही. पण या सगळ्यात इथे एक प्रश्न उभा राहतो. वृद्धापकाळात येणारे एकटेपण, मुलं परदेशात, शारीरिक आणि मानसिक आजार या सगळ्याचा ताण किती भयानक असू शकतो. या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी अमेरिकेत राहते. तिला घटनेची माहिती मिळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. आता कल्पना करा, हजारो किलोमीटर दूर अचानक असा फोन येतो, तुमच्या वडिलांनी आईची हत्या केली. त्या मुलीच्या मनावर काय बेतलं असेल? घटनेच्या वेळी मुलगी घरी नव्हती. चौकशी दरम्यान आरोपीने विसंगत विधाने केल्याचंही समोर आलं. एका टप्प्यावर त्यांनी असा दावा केला की पत्नीने टॉवेलने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून त्यांनी तिची हत्या केली. मात्र या दाव्याची सत्यता तपासली जाते. प्राथमिक तपासात नागेश्वरराव अलीकडच्या काळात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांची सामना करत असल्याचे संकेत मिळाले. संयुक्त पोलीस आयुक्त रमेश बानोत यांनी सांगितलं की ही घटना अवलाहळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नागेश्वरराव इस्रोमध्ये टीम लीडर म्हणून कार्यरत होते आणि निवृत्तीनंतर पत्नी समेत ते राहत होते. संध्या यांचा मृतदेह घरात आढळून आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अवलाहळी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून घटनेमागील नेमके कारण आणि आरोपीचे दावे याची सखोल चौकशी केली जाते. ही घटना आपल्याला हादरवते, पण त्याहून जास्त विचार करायला भाग पाडते. यावर तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.